नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्न पहिला, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यातील पहिला प्रश्न, पुढील शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा 1 गुणासाठी. संस्कृतपणाचा कडेलोट. त्याचा अर्थ, शिष्टाचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. इंग्रज म्हणजे सुसंस्कृतच असे या लोकांना वाटते. या लोकांच्या मते थँक्यू म्हणणे हा सुसंस्कृतपणाचा अत्युच्च बिंदू होय. दुसरा प्रश्न, चुकी बरोबर ते लिहा 2 गुणांसाठी. आभार अनेकदा कृत्रिम झाल्याने खोटे वाटू लागतात. बरोबर. विधान, आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. बरोबर. तिसरा प्रश्न, आकृती पूर्ण करा 2 गुणांसाठी आहे. आभार खोटे वाटू लागतात कारण अति झाले आहेत, कृत्रिम झाले आहेत, अस्थानी झाले आहेत. चौथा प्रश्न, आभार मानले या शिष्टाचाराविषयी तुमचे मत लिहा 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आपण अनेक कामे पार पाडतो. त्या कामांना अनेकांचा हातभार लागलेला असतो. त्याचे फायदेही आपल्याला मिळतात. वास्तविक आपल्या एकट्याचा तो अधिकार नसतो. त्यावर इतरांचाही अधिकार असतो. पण श्रेय व फायदे मात्र आपण एकटेच घेतो. म्हणून इतरांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. प्रश्न दुसरा, निरोप कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पहिला प्रश्न, पुढील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा 1 गुणासाठी. अशुभाची सावली. शत्रूशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात तेव्हा त्यांच्या प्राणांची शाश्वती नसते. लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील याचा नेम नसतो. या गोष्टीला कवयित्रींनी अशुभ म्हणजे वाईट छाया म्हटले आहे. दुसरा प्रश्न, चौकटी आकृती पूर्ण करा. आई या थोर स्त्रियांशी नाते सांगते. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. वीरमाता जिजाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई. प्रश्न दुसऱ्यातील प्रश्न, रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी केलेल्या कृती. घराला तोरण बांधले, पंचप्राण्यांच्या ज्योतीने औक्षण केले. तिसरा प्रश्न, कवितेतील वीरमातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा. कवितेतील वीरमाता रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला निरोप देण्याच्या प्रसंगी आनंदाने घराला तोरण बांधते. पंचप्राण्यांच्या ज्योतीने बाळाचे औक्षण करते. ती बाळाला म्हणते, तुझ्या पराक्रमी बाहूंनी या देशाच्या स्वतंत्रतेचे रक्षण तुला करायचे आहेत. हिम्मत, ठाम निर्धार, माया यांचे दर्शन वीरमातेच्या बोलण्यातून व्यक्त झाले आहे. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्न सोडवा. पहिला प्रश्न आहे, बिग 5चे थोडक्यात वर्णन करा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. सिंहाचे सुमारे 30 जणांचे कुटुंब असते. तो क्वचितच शिकार करतो. लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो. त्याचे आयुष्य 20 वर्ष असते. चित्ता हा सर्वात अतिचपळ प्राणी ताशी 100 किमी वेगाने पळतो. त्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तो सावजाजवळ दपकत जातो, एकदम हल्ला करतो व गुदमरून मारतो. शिकार खायची नसेल तर ती पालापाचोळ्याने झाकून ठेवतो. दुसरा प्रश्न, सिंहाची वैशिष्ट्ये लिहा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. दिवसाचे 20 तास सिंह आळसावून पडलेला असतो. बहुतेक शिकार सिंहीणीच करतात. सिंहीण अडचणीत असली तरच सिंह धावून जातो. तो शिकार क्वचितच करतो. सिंह ताशी 60 किमी वेगाने पळतो, पण त्याचा स्टॅमिना खूप कमी, म्हणून 200 मीटरच्या टप्प्यात असलेले सावज पकडतो. सिंहाचे आयुष्य 15 ते 20 वर्षे असते. सिंहाचा एकमेव शत्रू माणूस आहे. तिसरा प्रश्न आहे, कारणे लिहा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहिले विधान, चित्ता आपली शिकार पालापाचोळ्यात झाकून ठेवतो. कारण शिकार खायची नसेल तर चित्ता आपली शिकार पालापाचोळ्यात झाकून ठेवतो. दुसरे विधान, गेम ड्राईव्ह करताना मोटारींचे छप्पर उघडे ठेवण्यात येते कारण
त्यामुळे जनावरांना जवळून पाहता येते व फोटो काढता येतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.